जय जय रघुवीर समर्थ। आज आपण समर्थ बाल निरूपण श्रवण करणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटतील। चला तर मग आजच्या या समर्थ निरूपणाला आपण सुरुवात करूया। प्रार्थना। आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति। याचा अर्थ असा आहे, आकाशातून निरनिराळ्या ठिकाणी पडलेले पाणी ज्याप्रमाणे यथावकाश शेवटी सागरालाच जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार शेवटी केशवाच्या चरणीच पोहोचतो। यानंतर इथे आपण एक छोटीशी कथा श्रवण करणार आहोत। एक प्रयत्न आणि 1000 यश। एका गावाजवळ एक सुंदर डोंगर होता। त्या डोंगरावर जाण्याचा रस्ता खूप खडतर होता, त्यामुळे फार कमी लोक तिथे जात असत। पण गावातील एक तरुण, ज्याचं नाव होतं अर्जुन, त्याला डोंगरावर जायचं होतं। त्याला नेहमी वाटायचं की डोंगराच्या शिखरावर गेल्यानंतर काहीतरी वेगळं शिकायला मिळेल। गावातील लोक नेहमी हसायचे आणि म्हणायचे, अरे अर्जुना, ते शक्य नाही। त्या वाटेवर कितीतरी काटे आहेत, खडक आहेत आणि रस्ता तर इतका अरुंद आहे की एक चूक झाली तरी तू थेट खोल दरीत पडशील। पण तो कोणाचंच ऐकत नव्हता। त्याने ठरवलं होतं की तो डोंगर सर करणारच। एके दिवशी सकाळी लवकर उठून त्याने आपली छोटीशी पिशवी घेतली आणि डोंगराच्या दिशेने निघाला। सुरुवातीला रस्ता त्याला खूप सोपा वाटला, पण जसा जसा तो वर जाऊ लागला तसा तसा रस्ता अधिक कठीण होत गेला। कुठे पाय रुतले, दगड अंगाला लागले आणि थकवा जाणवू लागला। एकदा त्याला वाटलं की त्याने परत जावे। तो एका मोठ्या दगडावर बसला आणि निराश झाला। पण तो मनाशीच म्हणाला, प्रयत्न सोडला तर यश कधीच मिळत नाही। त्याने स्वतःला धीर दिला, डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा चालू लागला। प्रत्येक वेळी त्याला वाटलं की आता नाही काही जमणार, तेव्हा त्याने स्वतःला आठवण करून दिली की तो निघाला आहे। त्याने छोट्या छोट्या पावलांनी क्षितिजे, सगळं काही किती सुंदर दिसत होतं आणि त्यानं ते पार केलं। त्याला खूप आनंद झाला आणि समाधान मिळालं। त्याला जाणवलं की हे केवळ शिखरावर पोहोचणं नव्हतं, तर त्याने स्वतःवर मिळवलेला विजय होता। तो खाली गावात परतला तेव्हा सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं। अर्जुनने त्यांना सांगितलं की कसं त्यानं हार न मानता आपला प्रवास हा पूर्ण केला। त्याची कथा ऐकून अनेकांना प्रेरणा मिळाली। तर या कथेमधून आपल्याला काय शिकायला भेटले, तर जीवनात कितीही अडचणी आल्या तर प्रयत्न हे सोडायला नको। जर आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न करत राहिलो तर एक ना एक दिवस आपल्याला यश हे नक्कीच मिळतं आणि प्रत्येक छोटा प्रयत्न आपल्याला नेहमीच एका मोठ्या यशाकडे घेऊन जातो। जय जय रघुवीर समर्थ। तर इथून पुढचे सुद्धा तुम्हाला समर्थ बाल निरूपण आपल्या मुलांसाठी नक्कीच ऐकायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा आणि या कथा आपल्या मुलांना आवर्जून नक्की सांगा। धन्यवाद।